नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी प्रणितापरी चाललोय पुण्याला एका खास कार्यक्रमासाठी. म्हणजे ऑफिसची फ्रेंड आहे, तिचं लग्न आहे. तर पहिल्यांदा आपण पुण्यात लग्न अटेंड करणार आणि पहिल्यांदाच आपण मिसिंग लिंकवर जाणार आहे, जे 2 दिवस अगोदरच सुरुवात झालेली त्याची 1 मेला. तर मी जेवढं ऐकलंय की इथून पुण्याला जाण्यासाठी सुरू केलंय, येताना नाही आहे. तर लेट्स सी. तर आपण आहेत फूड मॉलला, जो खालापूर नंतर जो मेन मॅन्डेटरी स्टॉप आहे. पण यावेळेस आपण थांबत नाहीये, आपण फक्त डिझेल भरलं निघूया. वाजल्यात 6, संध्याकाळची वेळ आहे. मस्त व्ह्यू दिसेल अशी आशा करतो आणि इकडून निघूया. बघूया कसा आहे एक्सपिरियन्स आपला. चला व्हेरी आर यू एक्साइटेड. आता इथून हार्डली आपल्याला अर्धा तासावर तो, अर्धा तास पण नाही, 15-20 मिनिटावरच तो. प्रणिता काय बोलायचं आहे? जरा लॉंग विकेंड होता, म्हणजे 1 मे, 2 आणि 3 आज. ते यायला ट्रॅफिक बघा किती आहे. आणि वरतून तिकडे काम पण चालू आहे, म्हणून पण ट्रॅफिक झालं आहे. चलो आपने उद्घाटन में लाईट पहिल्यापासूनच लाईट सुरू केलेली आहे. किधर है मिसिंग लिंक? मिसिंग लिंक ढूंढणे आहे परी. बाय द वे, मिसिंग लिंक फक्त लाईट व्हेकलसाठी आहे, अजून मोठ्या गाड्यांसाठी चालू नाही केलं आहे. हे पहिला बोर्ड, कामं चालू आहेत भरपूर इकडे. तर वेलकम टू मिसिंग लिंकचा बोर्ड आलेला आहे. आणि हा आपला टनल दिसतो आपल्याला. आणि तो तिकडे, तो डोंगर जिकडे तो मोठा लिंक आहे. इथे पण आहे. आणि तो गेला लोणावळ्यासाठी. जसं मी म्हटलो, हेवी व्हेकल्स त्या साईडनं, हेवी व्हेकल्ससाठी इकडे नाही आहे. पण लुक ॲट द व्ह्यू, असं काहीतरी आहे. काय मौका भेटला आहे. 2 दिवस अगोदर सुरू झालं आहे आणि बरोबर जुळून आलं आहे की लग्न पण 4 तारखेला आहे. आणि आम्ही आज ट्रॅव्हल करतो आहे 3 तारखेला. हा आहे 3 तारखेचा स्टेटस 3 मेचा. हो, किल्लाच बनवला आहे. नाव नाही दिलंय, मिसिंग लिंक टनलच आहे. वेलकम टू मिसिंग लिंक टनल. हा ऍक्च्युली या टनल नंतर जो व्ह्यू येतो तोच 1 नंबर आहे. हा 2-1.5 किलोमीटरचा असेल टनल. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात मोठा आणि वाईडेस्ट टनल येतो. स्पीड लिमिट आहे 80. मॅडम तिकडे काढतायत इंस्टाग्रामसाठी, मी काढतोय माझ्या यूट्यूबसाठी. भैया आ जाओ आ जाओ आ जाओ. बाबा गर्दी केलंय लोकांनी ते इकडे. तो पिकनिक स्पॉट आहे, पार्किंगला कुठे गाडी लावायची. तिकडे तो फोर्ट आहे वरती. फुल गर्दी आहे बघा, फुल. जरा जागा नाही सोडलं, इकडे जागा आहे आपल्याला करायची. नेक्स्ट टाइम येऊ ना तेव्हा ड्रोन उडू इकडे. चला आपण जास्त वेळ थांबणार नाही. बाकी मी नॉर्मली ऑफिसला जातो, ते बघा तिथून जातो ट्रेननी. ओ भाई बापरे.
बस. असा गोल गोल फिरू आपण. लाईट्स लावले ना. चला पोलीस पण आले. ड्रोन जस्ट उडवणार होतो पण आरसीची बॅटरी कमी होती आणि ती चार्ज करायला इतके पोलीस पण आले. ठीक आहे, थोडा वेळ थांबून देतात पोलीस, असं काय नाही. पण झालं आपलं सगळं. चला निघूया आता डायरेक्ट. गोष्ट म्हणजे फोटोज बघा, ते आम्ही टाकू नंतर. अपडेट नाही झाला गुगल मॅप्सवर रस्ता, अजून तो जुनाच दाखवतोय. ये पकर 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 पकर. काय खातो मला पण ते. ए माझ्या बहिणी दिला मला, थँक्यू. आणि हा सगळ्यात मोठा एशियाचा वाईडेस्ट टनल. आय थिंक 8 to 9 किलोमीटरचा आहे. म्हणजे आता आपण जो खंडाळ्याचा तलाव आहे ना हा पर्यंत, आणि परी लेक आहे ना त्याच्या खालतून आपण जाणार. म्हणजे आपल्या वरती लेक असणार, पाणी असणार, आणि आपण डायरेक्ट ते कुठची युनिव्हर्सिटी आहे त्याच्या अलीकडे निघू आपण. अरे वा, गोल्डन. आणि मागे बोगदा क्रॉस केलाय. आणि बाय द वे येण्याचं पण चालू झालं आहे. मला वाटलं चालू नाही झालं, पण लोक जात आहेत. सो म्हणजे आपल्याला ट्यूजडेला मॉर्निंगला पण आपल्याला मिसिंग लिंक भेटी. चलो बढ़िया था एक्सपीरियंस, अच्छा लगा देख के. कैसा लगा परी? हाँ, मिसिंग लिंक कसा वाटला परी तुला? ठीक आहे चलो. तर काल आपण निघून मिसिंग लिंकवरनं आपण आलो हडपसरला पुण्याला. आणि हा आपला Airbnb रूम आहे. मी काल दाखवलंच नाही रात्री. असं काहीतरी आहे, ॲमेनोरा ॲड्रेनो असं काहीतरी टॉवरचं नाव आहे. बघा मोठी टॉवर आहे, खालती स्विमिंग पूल आहे, मस्त एरिया आहे. तिकडे ॲमेनोरा मॉल आहे, तो समोर दिसतो तो बघा. बाकी तो एरिया खराडी एरिया. ठीक आहे, तिकडेच आपलं ऑफिस आहे त्या साईडला खराडीमध्ये. आणि आज आपण लग्नाला चाललो आहे, जे की इथेच आहे हडपसरला. दुपारी निघू, जेवण वगैरे आरामात. संध्याकाळचं लग्न आहे. हे बघा हा आपला बेड आहे मस्त. इथेच टी व्ही पण दिला आहे. आणि इथे पण बाल्कनी आहे, परी खेळते. हे बघा वॉशिंग आहे, एक नंबर आहे. 1 BHK आहे आपला रूम. आणि मस्त हवेशीर आहे, बिलकुल गरम नाही होत आहे. बाहेर 40 डिग्री आहे, पण आतमध्ये ठीक आहे. 10व्या फ्लोअरवर आहे. तर की स्कूल बघा यार, एक नंबर स्कूल आहे की नाही. तर आता आपण चाललोय जेवायला. वाजले 3:07. आता निघालो, कारण की 12 वाजता तर आपण नाश्ता केला बनमस्का इराणी कॅफे. हा, अरे काल पार्किंग मध्ये B2 आहे, बेसमेंट 2 मध्ये यायला आम्हाला 15 मिनिटं गेले. शोध त्यांनी ऍक्च्युली व्हिडिओ दिलेला, बट आम्हाला ऍक्च्युली बाहेरचे मोठे एरोज मॉलमध्ये असतात ना अशी माणसं. नाही, B2 मध्ये आम्ही B1 मध्ये आणि शोधतोय B2 चे सगळे हे नंबर. मॉलमध्ये कशी माणसं अशी असतात कशी. हा, आता आपण आलोय ज्ञाती यंत्रणाल, म्हणजे आपली ऑफिसचीच बिल्डिंग आहे. हे बघा, तुम्ही तर बघितलं असेल. आणि इथे बाजूला आहे पूर्ण ब्रह्म. आपण आलोय चुकीच्या टायमावर. 3:15 3:30 झाले. 3 वाजता लंच बंद होते. पण आपल्याला मेन जे खायला आलेलं आमरसपुरी तिथं आहे. ओके, आमरसपुरी टेस्ट करू. बाकी थाळी इथे मस्त भेटते, बट आता तेरा नसीब में नाही आहे प्रणिता परी. नसीब नाही आहे ते. मग तुम्हाला टायमिंग माहित नाही. टायमिंग माहीत नाही. मी 11 वाजता उठवतोय. कॉल होता. कॉल काय नाही. उठले 12:30 वाजता. पिल्यावर गोड लागतं आणि आतमध्ये गेल्यावर तिखट लागतंय ना. हा बघी काय म्हणलं, काय ते काय म्हणतात त्याला, ऑरेंज. कैसा है.
आपण ओपन करू. तू काय तू काय तू पुढे पुढे ते बघा ट्रेन चाललाय. अरे गेली गेली गेली. चला आपण रेडी झालो. कुठे चाललो आपण? लग्नाला. चला, इथे लग्नात ठिकाणी पोहोचलोय. सागर वेलकम. वहिनी साहेब वहिनी मगाशी दिसल्या नव्हत्या. चला इथे बस एक टेबल पकडूया. अजून 2 मेंबर येणार आहेत ऑफिसचे. आणि ते बघा लग्न लागलंय तिकडे. अच्छा म्हणजे हे आपल्याकडे प्रकार नसो पण इकडे सगळा सत्कार वित्कार चालू आहे आता सगळ्यांचा मान सन्मान. आले 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 दोघं आले. सम्यक हा ब्लॉग मध्ये तू आला ना पहिलं पण. यो बघ अजय देवकर. टाक लवकर. अरे लवकर लवकर. झालं झालं लग्न. नवरा नवरी कुठे देवाला माहित. फुल. अरे हे काय हे कुठे निघाले सगळे. हो हे बघा कसं मस्त सजवलंय ना. याला रुखवत म्हणतात. वा तेव्हा ना भारी केलंय. आपल्या इकडे कुठे म्हणजे विरारच्या साईडला तर नाही करत असं. विरारला कुठे करतात. एवढं थोडी करतात. हे बघ तरी काय आवडलं. काय आवडलं तुला. चला आपला फोटो बिटो पण झालेला आहे सगळ्यांचा. त्यांचा पण फोटो सेशन चालू आहे. आता जेवण काढून घ्या. सेल्फी. ही आपली जेंट्रिक्सल परिवार. हॅलो. हो फायनली घरी आलाय. लग्न कार्यक्रम झालेला आहे आपलं. ज्या कामासाठी आपण आलो ते पूर्ण झालंय. आता उद्या निघतोय पण उद्या एंड कुठे होणार तर मिसिंग लिंकलाच. परत जाताना पण आपल्याला मिसिंग लिंक लागेल आणि तिकडेच बघू सकाळ सकाळी कसं वाटतं मिसिंग लिंकवर. त्या दिवशी संध्याकाळी बघितलं. हॉलमध्ये तर आम्ही कमीच होतो. जास्त कमी बेडमध्येच होतो पण बाहेर हवा मस्त सुटल्या. सकाळी आपण जवळजवळ 10:30 वाजता रूम सोडला. मतलब सर्वांना आत्ता वाजलेत 12. एक्सप्रेसवेला लागलो आपण. थोड्याच वेळात आपल्याला परत मिसिंग लिंक म्हणजे पुण्यावरनं मुंबईला जाताना. आता जर तुम्ही टाईम बघू शकता प्रणिताकडे जायला ऑलमोस्ट 2 तास दाखवते. आता पकडा आपल्याला किती वेळ कमी होईल अजून समजेलच. आपण जेव्हा एंट्री करू ना ते आपण नोट करू. हां मग अर्धा तास टाईम कमी होतं तसं बोलतात. बघू आपण कमी होते का नाही. तेव्हा चेक करू किती टाईम आहे आणि बाहेर निघाल्यावर किती टाईम होते बघू. आपण नवीन रूट तर घेतला आहे हां बट ऑलरेडी गुगल मॅप्सवर पण अपडेट झालेलं आहे. आपण विचार करत होतो की टाईम कमी किती होते बघू बट ऑलरेडी टाईम बिम सगळं अपडेट झालेलं आहे गुगल मॅप्सवर. हो गेट ना इकडचा गेट वेगळा आहे आणि हा गेट वेगळा. हा तर केव्हचा लेण्यांचा आहे. मस्त केव्ह. परवा दिवशी आपण जायचा बघितला टुवर्ड्स पुणे. आता मुंबईचा व्ह्यू बघू. हे आज कोण नाही थांबलंय प्रणिता इकडे. अक्कलतच वाटतंय. हा हा थांबून नाही देते. मिसिंग लिंक आपलं झालं. जाऊन 2 फेऱ्या. चला
चला मित्रांनो, इथपर्यंत बघितलं असेल तर प्रणिता काय करायचं? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परी झोपलाय. चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.